कागल तालुक्यातील औचित्यवाडी इथल्या उपराळा तलाव परिसरात चोरांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या विद्युत वायरी चोरून नेल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली। या चोरीत सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झालं असून परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचं वातावरण पसरले। काही दिवसांपूर्वीच याच परिसरात 17 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी झालेली ही चोरी म्हणजे चोरांनी पोलिसांना दिलेलं थेट आव्हान मानलं जाते। कागल तालुक्यातील औचित्यवाडी इथल्या उपराळा तलाव परिसरात चोरांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या विद्युत वायरी चोरून नेल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली। या चोरीत सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झाले। रोजच्या प्रमाणे शेतकरी काल रात्री आपले शेतीपंप बंद करून घरी गेले होते। आज सकाळी 9च्या सुमाराला जेव्हा शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी मोटार चालू करण्यास उपराळा तलाव इथं गेले तेव्हा त्यांना शेतीपंपाच्या वायरी कापून चोरून नेल्याचं निदर्शनाला आलं। हा प्रकार पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली। या ताज्या चोरीच्या घटनेत चिमकाई देवी पाणीपुरवठा संस्था, अवधूत मोरबाळे, मधु अंगज, शहाजी अंगज या संस्था आणि शेतकऱ्यांचं अंदाजे 5 लाख रुपयांचं नुकसान झाले। काही दिवसांपूर्वीच याच उपराळा तलावावरून 17 पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या होत्या। त्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच चोरांनी पुन्हा त्याच ठिकाणी धाडस दाखवून लाखो रुपयांच्या केबल नपास केल्या। आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना आता चोरांच्या या वाढत्या सुळसुळाटामुळे शेतकऱ्यांचं कंबरड पार मोडले, अशा भावना संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या। या घटनेची माहिती मिळताच बाधित शेतकऱ्यांनी मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे। मुरगुड पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ तपासाचे चक्रे फिरवले असून घटनास्थळाची पाहणी केली आहे। या परिसरातील चोरांच्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरांना तत्काळ गजाआड करावं, अशी जोरदार मागणी औचित्यवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांमधून होतीये।